प्रजासत्ताक दिन आहे आणि ते औचित्य साधून आज महाड येथे ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांतीची ठिणगी पेटवली आणि त्याचं वनव्यात रूपांतर झालं आणि अस्पृश्य समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून दिले, अशा या चौदार तळ्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे आम्ही सर्व कार्यकर्ते रायगडाला जाण्यापूर्वी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलोय. बाबासाहेबांनी जे संविधान आम्हाला दिलंय त्या संविधानाच्या जीवावर आजपर्यंत 70 वर्ष आम्ही या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी, या लढ्यासाठी लढतोय. आज तागायत 7 दशकं उलटून सुद्धा आम्हाला आमचे संविधानिक अधिकार मिळत नाहीत, आमचे मूलभूत अधिकार मिळत नाहीत. आणि जे मूलभूत अधिकार बाबासाहेबांनी त्यावेळेला अस्पृश्य समाजाला मिळवून दिले, त्याच पद्धतीनं आम्हीही लढून आमचे मूलभूत अधिकार मिळवून घेऊ. आणि या भावनेतूनच बाबासाहेबांना अभिवादन आम्ही केलेलं आहे. यानंतर जी सन्मान यात्रा सुरू होणार आहे त्याला बाबासाहेबांचा आशीर्वाद लाभेल आणि आम्हाला आमचे अधिकार मिळतील या भावनेतून आज सगळे कार्यकर्ते आम्ही इथे जमलोय. आजपर्यंत महाराष्ट्र एकीकरण समितीनं लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं लढा दिलेला आहे. 70 वर्ष होऊनही जर आमची भाषा आणि आमचे मूलभूत हक्क आम्हाला मिळत नसतील तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या या एवढ्या मोठ्या आंदोलनाला काही अर्थ राहत नाही. त्यामुळं हा देश संविधानावर चालतोय आणि संविधानाप्रमाणे प्रत्येकाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळाले पाहिजेत यासाठी आज इथं सगळेजण मी आलोय. ही मराठी सन्मान यात्रा यशस्वी करून आम्ही आमचे अधिकार मिळवून घेऊया, लढूया, जिंकूया आणि संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करू एवढंच बोलतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जळगावकरवर निप्पाणी भद्रपालकीचा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. कोण म्हणताय देत नाही, बेळगाव आमच्या हक्काचे, जय भवानी, जय शिवाजी.